झालेला आहे। याआधी तुम्ही 3 वेळा या संदर्भातील अशासकीय विधेयक मांडलं होतं, काय माहिती द्याल यासाठी? नाही, साधारणतः जुलै 2008, जुलै 2012 आणि जुलै 2025 मध्ये मी या संदर्भातल्या धर्मस्वातंत्र्याच्या विषयावर 3 अशासकीय विधेयकं आणली होती। मग आज निश्चितपणे आनंद आहे की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार व मंत्रिमंडळाने हे बिल आज सभागृहामध्ये मंजुरीसाठी प्रस्तुत केलं आहे। मी मंत्रिमंडळाचं अभिनंदन करेनच, पण देशातल्या अनेक राज्यांनी या संदर्भातले विधेयक केलेलं आहे। हा कोणी धर्माचं विधेयक नाही। महात्मा गांधींनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली होती की गोहत्या बंदी आणि जोर जबरदस्तीने प्रलोभन दाखवून, आमिष दाखवून, गरिबीचा फायदा घेऊन, अज्ञानाचा फायदा घेऊन, दारिद्र्याचा फायदा घेऊन तुम्ही अशा पद्धतीने धर्मांतरण करू शकत नाही। आज देशामध्ये ज्या तामिळनाडूमध्ये कधी भारतीय जनता पार्टीचं सरकार आजपर्यंत आलं नाही, पुढे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात कदाचित येईल, पण त्याही राज्यांनी कायदा केला आणि हा कायदा कोणा धर्माच्या विरोधात नाही। उद्या जर एखाद्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांनी दुसऱ्या धर्मातील एखाद्या व्यक्तीला हिंदू केलं, जबरदस्तीने केलं, प्रलोभन दाखवून केलं, त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन केलं, आमिष दाखवून केलं, तर तो हिंदू कट्टर नेता सुद्धा या कायद्याच्या चौकटीत आहे। आणि म्हणून कोणीही भीती ठेवू नये। देशामधली एकात्मता, समता, ममता, बंधुत्व टिकवण्यासाठी या संदर्भात संविधान सभेमध्ये विस्तृत चर्चा झाली आणि तेव्हा काँग्रेसचे नेते पुरुषोत्तमदास टंडनजींनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतली होती। गिब्बत नावाचे एक प्रतिनिधी सदस्य होते, त्यांनी म्हटलं की धर्मतत्वाचा प्रचार प्रसार करण्याची अनुमती असावी आणि म्हणून संविधानामध्ये तेवढी तरतूद आहे। पण जोर जबरदस्तीने, प्रलोभन दाखवून, आमिष दाखवून अशा पद्धतीने धर्म बदलता येत नाही। आणि आता धर्म बदलायचा असेल तर दोन्ही बाजूनी फायदा घेता येत नाही की एकीकडे आरक्षणाचा फायदाही घ्यायचा आणि दुसरीकडे धर्मही बदलायचा। तर असं जे मेळघाट सारख्या क्षेत्रामध्ये होतं, गडचिरोली सारख्या काही भागात होतं, नंदुरबार सारख्या भागात होतं, ते या निमित्ताने निश्चितपणे यावर अंकुश बसण्याची शक्यता आहे। याला पुढच्या 2 प्रश्न विचारतो। एक म्हणजे जी शिक्षेची तरतूद केली, तुम्ही समाधानी आहात का ती शिक्षा पुरेशी आहे, दंड आणि शिक्षा? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की पुनर्वसन आणि देखभाल खर्च दिला जाणार आहे, त्यामुळे घर वापसी पुन्हा होऊ शकते, वाटतं का तुम्हाला? त्यांचं जबरदस्तीने किंवा फसवणूक धर्म नाही, जबरदस्तीने केल्यावर घर वापसी व्हावी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा ही भूमिका मांडली। मला असं वाटतं की जबरदस्तीने जर आपण फूस लावली असेल तर या दृष्टीने निश्चितपणे त्याचा विचार होईलच। पण या संदर्भातली जी शिक्षा आहे, या शिक्षेच्या संदर्भात माझी एक मागणी बिलाच्या दिवशी जेव्हा हे डिस्कशन येईल ते मी राहणार आहे की काही वर्ष तरी याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्ट केलं पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून। अन्यथा तुम्हाला माहिती आहे आज राज्यात 56 लाख केसेस विविध कोर्टात पेंडिंग आहे, राज्यात 5,09,000 केसेस हायकोर्टात पेंडिंग आहे। तर मग कोणालाच भीती राहणार नाही आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट हे कमीत कमी अमरावती असेल, गडचिरोली असेल, जिथं आपल्या जनगणनेचा एकदा आपल्याला सूक्ष्म अभ्यास केला तर आपण मग लक्षात घेऊ शकतो की 2001 ची जनगणना काय संख्या होती, 2011 ची काय होती, 1991 ची काय होती, 1981 ची काय होती। जर तुम्ही बघितलं तर 1951 च्या जनसंख्येनुसार 86% हिंदू होते, आज 79% 2011 च्या जनगणनेनुसार आहे। तर याचा अर्थ कुठं मोठ्या प्रमाणावर विदेशी निधीतून आमिष दाखवून धर्मांतर तर केलं जात नाही आहे ना, याचाही अभ्यास शासन म्हणून केला पाहिजे। कायदा तयार करणं आणि ते राबवणं या दोन्ही प्रक्रिया सरकारला राबवाव्या लागतात। जसं तुम्ही आता म्हणाला होतात की गोवंश हत्याचा कायदा देखील आपण तयार केला, मात्र या कायद्यानंतर अनेक ठिकाणी जे आहेत ते गोवंश केले जातात या प्रकारची माहिती समोर येते। खास करून लोकशाही मराठीच्या माध्यमातून मालवणी म्हणजे मुंबईच्या सारख्या ठिकाणी देखील अजूनही गोवंश केला जातो।
विकला जातो अशा प्रकारची जी गोवंश हत्या समोर आणली होती. तुम्ही काय सांगाल? नाही, नागरिक शास्त्र आपल्याला शिकवतं की या देशाचा कोणताही कायदा असो, जेव्हा या कायद्याचं उल्लंघन होतं, हा कायदा तोडला जातो, तेव्हा त्या त्या ठिकाणच्या जनतेने सुद्धा यामध्ये तटस्थ भूमिका घेता कामा नये. शेवटी एखादा कायदा झाला म्हणजे काही गुन्हे शून्यावर येतात का? आता आपण 302चा कायदा केला, तर असं कोणी म्हणायचं मला वाटत नाही धाडस करेल की आता मर्डरच होत नाही. त्यामुळे कायदा आणि त्याची अंमलबजावणी या दोन गोष्टीमध्ये प्रयत्न हा असतो की कायद्याचं उल्लंघन करणारे असणार आहे, त्यांना मात्र अशा पद्धतीने कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर शिक्षा दिली पाहिजे की नवीन पुन्हा कायदे तोडणारे जन्माला येणार नाही. कोणचा गुन्हा आहे? 420चा गुन्हा आपण केला आहे. ड्रग्सच्या विरोधात आपले कायदे आहे, दारूच्या संदर्भात कायदे आहे. तर असा कोणी दावा करतो का की आता एकही गुन्हा याच्यात होत नाही? तर ही भाबडी अपेक्षा आहे, हा भाबडेपणा आहे की अशा पद्धतीने कायदा केला म्हणजे शून्यावर येईल. पण जसं तुम्ही मागवणीचं सांगितलं, तर याच्यावर अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा असतील किंवा त्या विभागाचे सन्माननीय कायद्याचा सन्मान करणारे जे नागरिक असतील त्यांनी याच्या भूमिका घेतल्या पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.